हॅलो अँड वेलकम टू संगम. काही दिवसांपूर्वी मॅडमचा एक व्हिडिओ आला होता क्रॅश कोर्स संदर्भात. आपण याला क्रॅश कोर्स म्हणण्याऐवजी मला रॅपिड रिव्हिजन प्रोग्राम असं म्हणावंसं वाटतं. ठीक आहे. वाय रॅपिड रिव्हिजन? का गरज आहे रॅपिड रिव्हिजनची? काय याचं स्टेटस काय आहे? म्हणजे का आपण हा प्रोग्राम काढला आहे? सर बॅच पण काढताय तुम्ही आणि रॅपिड रिव्हिजन पण काढताय, काय डिफरन्स आहे? मेजरली डिफरन्स हा आहे की काही स्टुडंट्स असतात ज्यांनी हे जे सब्जेक्ट्स आहेत, कन्व्हेन्शनल सब्जेक्ट्स ज्याची गरज असते तुम्हाला, फॉर एक्झाम्पल मॅथ्स, रिझनिंग, मराठी, इंग्लिश, GK GS, कम्प्युटर, हे जे सब्जेक्ट्स आहेत बॉम्बे हायकोर्टसाठी लागत आहे तुम्हाला, त्या सब्जेक्ट्सला करून काही जणांना फॉर इन्स्टन्स बराच उशीर झालेला असतो. काही लोक असतात ज्यांना बराच उशीर झालेला आहे, म्हणजे त्यांनी त्याच्या मागच्या 2-3 वर्षांपूर्वी कधीतरी मॅथ्स चा क्लास जॉईन केला होता आणि आफ्टर दॅट दे केप्ट ऑन प्रॅक्टिसिंग. ओके, त्यांनी ते प्रॅक्टिस करत राहिले. काही वर्षांपूर्वी रिझनिंगचा क्लास केला होता, मग ते प्रॅक्टिस करत राहिले. आता तशा स्टुडंटसाठी ज्यांना मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, मराठी हे करून बरेच दिवस झालेत क्लास करून, तर अखंड एक पूर्ण क्लास 60 लेक्चर नाही करावे लागावं आणि फास्टमध्ये मी जे अगोदर केलेलं आहे ते आत्ता परत एकदा मी फास्ट रिव्हिजन करून घेईल, त्यांच्यासाठी ही स्पेशल बॅच आहे. सर, मी बँकिंग केलं आहे, मी बँकिंग करायचो, माझ्याकडे बरेच स्टुडंट आहेत फाउंडेशनमध्ये आणि हा कोर्स मी आधीच सांगितलं आहे, फाउंडेशन ज्यांनी जॉईन केलं आहे त्यांच्यासाठी फ्री आहे, त्यांना काहीही पैसे त्यांच्याकडून आकारले जाणार नाही आहे. ओके, म्हणजे फाउंडेशन प्लस क्रॅश कोर्स असे 2 कोर्सेस त्यांना मिळतात आणि टेस्ट सिरीज हे 3 कोर्सेस त्यांना मिळतात. तर आता ज्यांनी हा कोर्स कुणी जॉईन करावा, मेजरली हा डाऊट मला म्हणजे बरेच कॉल आले, 2-3 आले. त्यांनी सांगितलं की बाबा सर, मी बँकिंग करायचो तर मला फक्त कम्प्युटर आणि हे लावायचे. 1-2-3 असे आले की सर मी सरळ सेवा करतो ऑलरेडी, मला फक्त कम्प्युटरचे रॅपिड रिव्हिजनमधलं फक्त कम्प्युटर हवं आहे. अशा स्टुडंट्सला मी एक लिस्ट बनवली आहे छोटीशी तुमच्यासाठी. हे बघा, एवढ्या प्रकारचे स्टुडंट असतात आणि ज्यांनी माझं अगोदरचं ॲनालिसिसचं लेक्चर बघितलं आहे की ह्या स्टुडंट्सनी कशा प्रकारे वर्क करायला पाहिजे आपल्या अभ्यासावरती, त्यांना आयडिया असेल ह्या चार्टची. हा चार्ट मी तिथेही काढला आहे, फक्त आज थोडा व्यवस्थित काढला आहे. तर हे स्टुडंट्स असतात MPSCचे, ज्यांची एक धारणा असते की आपण ते MPSCचे स्टुडंट आपलं ऑलरेडी आधीच झालेलं आहे आणि आपल्याला गरज नाही. त्या स्टुडंट्समध्ये 2 प्रकारचे स्टुडंट असतात, त्यांनी आपला जो भ्रम आहे तो काढून टाकावा. आणि बघा, आपण नातेवाईकांना भेटताना स्टुडंट्स जे नवीन मित्र येतात त्यांना सांगतो की मी मेन्स 4दा दिली आहे, मी मेन्स 5दा दिली आहे, हो ना, आपण सांगतो असं. तर अशा स्टुडंट्सनी ॲटलिस्ट त्यांना मनात माहिती आहे की आपण प्रिलिम्स एकदाही पास नाही झालेलो, तर त्यांच्यासाठी ते इथे आहेत. त्यांचं मराठी कधीच नाही झालेलं, इंग्लिश कधीच नाही झालं, कारण की आपल्या इथे UPSCचे स्टुडंट जसं करतात, अगोदर मेन्स प्रिपेअर करतात आणि मग प्रिलिम्स प्रिपेअर करतात एक्झाम 4 महिन्यांवरती आल्यावरती. तर तसा काही पॅटर्न संभाजीनगरमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा MPSCच्या स्टुडंट्समध्ये नाही आहे. तो आता राज्यसेवेच्या स्टुडंट्सला करावा लागेल. तर प्रिलिमच्या स्टुडंटनी कधीच मराठी, इंग्लिश केलेलं नाही. जे स्टुडंट्स मे बी खूप सिरियस आहेत त्यांनी केलेलं असू शकतं, हे एक जनरल बोलतोय बरं का, सगळ्यांबद्दल बोलत नाही आहे. तर त्यांचे हे सब्जेक्ट झालेले नाही आहे, मराठी प्रॉपर झालेलं नाही, इंग्लिश प्रॉपर झालेलं नाही आहे. हां, मोरा वाळंबे मात्र त्यांच्या बुक्समध्ये मिळेल तुम्हाला. ठीक आहे, इंग्लिश झालेलं नाही आहे, गणित बुद्धिमत्ता झालेलं आहे, कम्प्युटर कधीच झालेलं नाही आणि GK GS 50%च त्यांचं कवर झालेलं असतं. मेन्स ज्यांनी सिरियसली केली आहे त्यांचं ऑलमोस्ट सगळं कवर झालेलं आहे, फक्त कम्प्युटर हा विषय त्यांना गरजेचा आहे. मग सरळ सेवावाल्यांचं फक्त कम्प्युटर राहतोय, पोलीस भरतीवाल्यांचं यांचं लास्टला बोलतो मी, आणि फ्रेशर्सला तर यांचं काहीच झालेलं नाही आहे. जे फ्रेशर्स आहेत ते सरळ माझ्याकडे आता सध्या आणि तुमच्याकडे पण फाउंडेशनसाठी आलेले आहे. कशासाठी आले? फाउंडेशन क्लासेससाठी आले. तर हे गेले फाउंडेशनमध्ये, यांचं सोडून द्या. इथे हौशे गौशे लिहिणार होतो मी, बट ते तुमच्यासोबत कॉम्पिटिशनमध्ये नाहीच आहे. ठीक आहे, 1.5 लाख फॉर्म आले असतील, 50,000 फॉर्म कट होतील ज्यांनी डबल भरलेत वगैरे वगैरे, आणि 50,000मधनं बाकीचे 1 लाखामधनं 50,000 तर इथे जातात तुमच्या हौशा गौशांमध्ये. ठीक आहे, बरं. मग फ्रेशर्स झाले. आता पोलीस भरती, ह्या प्रत्येका स्टुडंटला मी फ्रेशरमध्ये काउंट करेल किंवा मी यांना इथे काउंट करेल.
जस्ट बिकॉज ग्राउंडवर पळता पळता 50 मार्कांमागे धावणारे लोक आहेत हे. 50 मार्कांमागे हे खूप धावतात. 100 मार्काचं मात्र ते GS करायचं त्यांचं राहून जातं. ठीक आहे, ह्या स्टुडंट्सला पण मी इथेच टाकणार हौशा गौशांमध्ये. ह्यांचा ॲक्च्युली हे तुमची कॉम्पिटिशन नाहीच आहेत. ठीक आहे, हे नाहीच आहेत. आणि आत्ता दिसतंय ट्रेंड, आता सध्या पोलीस भरती सुरू आहे बऱ्याच ठिकाणी, तर हे मुलं इथे पळत आहेत. तर यांच्यासाठी हे कॉम्पिटिशन नाही, ह्यांच्यासाठी हे कॉम्पिटिशन नाही. ठीक आहे, सो लीव्ह दॅम आउटसाइड दिस. कारण की त्यांनी नेहमी अभ्यास असा केला की आपल्याला सोपे प्रश्न येतात. जो व्यक्ती डोक्यात ठेवतो की आपल्याला एवढं अवघड काही विचारत नाही आणि तो सोडून पुढे जातो, तो कधीच पास होऊ शकत नाही. यू हॅव टू बी द बेस्ट. प्रश्न आला तो यायलाच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, दीज आर नॉट युअर कॉम्पिटिशन. जे व्यक्ती धारणा ठेवतात की आपलं सगळं झालेलं आहे, आपल्याला गरज नाही आहे, परीक्षा येईल, परीक्षेचा फॉर्म, परीक्षेची डेट येईल, हॉल तिकीट येईल, तेव्हा बघून घेऊया आपण. नॉर्मल मी कम्प्युटरच्या माझ्याकडे XYZ क्लासेसच्या कुठल्या तरी, तो व्यक्तीसुद्धा काही नाही माहिती असतं त्याला, त्या नोट्स त्यांनी आणलेल्या असतात अशा पत्रवाया टाईप्स, ते वाचू आपण आणि होऊन जाईल अशा यांनी बसतात. आणि हे पण हे मेजरली याच्यातले हा जो ग्रुप आहे ना, हा यांना कॉम्पिटिशन बनण्यासाठी यांना 1, 2, 3 ह्या विषयांची गरज तर आहेच फ्रेशली. ॲट द सेम टाईम गणित व बुद्धिमत्ता यांना सेपरेट व्यवस्थित करावं लागेल. प्लीज समजून घ्या. MPSC मध्ये जितका वेळ असतो कंबाईनमध्ये तर नसतो, कंबाईनमध्ये तर वेळ मिळतच नाही. काही व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट आहेत माझे, कंबाईनचा पेपर त्यांनी शेवटून स्टार्ट केला ह्यावेळेस, तर दे वर व्हेरी सक्सेसफुल. 60-65 मार्क्स आहेत त्यांना. ठीक, सो हे स्टुडंट तुरळक असतात. बाकीच्यांनी प्लीज तुमचं एकदा वाचून घ्या. मेन्सचे स्टुडंट कम्प्युटरवरती लक्ष द्या. सरळ सेवा स्टुडंट, आता ह्याच्यामध्ये काय असतं माहिती का, बँकिंग स्टुडंटचं एवढं झालेलं आहे. ठीक आहे, बँकिंग स्टुडंटचं एवढं झालं आहे. करंट अफेअर्सचा पार्ट त्यांना 10%ची गरज आहे. गणित बुद्धिमत्ता तुमचं छान झालं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्स मॅथ्स जे असतं, ॲडव्हान्स मॅथ, कमर्शियल मॅथ, DI, हा पार्ट करायची गरज नाही आहे. बँकिंगवाल्यांसाठी लिहिलं आहे मी फक्त. ह्या बँकिंगवाल्यांना हा पार्ट करायची गरज नाही आहे. हा पार्ट रब करा आणि तुमचा जो बेसिकवाला पार्ट आहे इथे शिफ्ट व्हा. राज्यसेवावाल्यांना मला स्पेशली सांगायचं हे आहे की 30 सेकंद मिळतात आपल्याला आन्सर सॉल्व्ह करायला. ॲक्च्युली 30 सेकंद 40 सेकंद ही थिअरीच मला आवडत नाही. विचार करा, 100 प्रश्न आहेत, 90 समजा, 90मधून 30 प्रश्न सगळ्यांना माहिती असतात, सगळ्यांना माहिती असतातच ते प्रत्येकाचे. ह्या हौशा गौशांचे सुद्धा ते बरोबर येतात. ठीक आहे, 90मधून 30 ते 40 क्वेश्चन्स म्हणेल मी. ते 40 क्वेश्चन्स असे आहेत की बघितलं की उत्तर त्यांच्यामध्ये तुम्हाला 5 सेकंद लागतात. बाकी इकडे तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळतो. ज्यांनी मराठी रट्टा करून ठेवलं आहे एकदम प्रॉपर, मोरा वाळंबे, मी एक्झाम्पल जरी सांगितलं तो म्हटला पाहिजे की सर हे मोरा वाळंबेमधलं आहे. पेज नंबर नका सांगू, ते खूप जास्त हायली मोटिवेटेड टीचर्स असतात जे अति गप्पा मारतात, त्यांच्यासाठी पेज नंबर वगैरे नाही सांगू शकत कुणी, बट ॲटलिस्ट हां सर हे एक्झाम्पल मोरा वाळंबेमध्ये मी बघितलं आहे. एवढ्या प्रकारे त्यांना लक्षात असणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्याबद्दल सांगतो की मराठीमध्ये त्यांचा तेवढा वेळ वाचतो. इंग्लिशमध्ये मे बी इंग्लिशमध्ये सिनॉनिम अँटॉनिम माहिती आहे, पटकन टिक करून पुढे जातो व्यक्ती, तर तिथे वेळ वाचतो. तर गणित बुद्धिमत्ताला वेळ मिळतो, याच्यात काहीही शंका नाही आहे. 40-50 सेकंद नाही, ॲटलिस्ट 1 and 1.5 मिनिट्स किंवा 1.5 मिनटं तुम्हाला मिळू शकतो जर तुम्ही बाकीचा अभ्यास ठीक केलेला आहे. बँकिंगवाल्यांनी हे सोडून कमी वेळेत सोडवण्याची त्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस झालेली असते. कम्प्युटर आणि GK वरती लक्ष द्या. तुमचं GK वेगळं, बॉम्बे हायकोर्टमध्ये जे येणार ते वेगळं. ह्यांना मी ऑलरेडी सांगितलं यांचं 50% झालेलं आहे. यांनी जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल मेन्सच्या वेळेस किंवा आत्ताच रिसेंटमध्ये मेन्स झाली आहे तर त्यांना पण करंट अफेअर करायची गरज नाही, बट ह्या 2 विषयांवरती गरज आहे. सेम गोष्ट टू सरळ सेवा, ह्या विषयाची गरज आहे तुम्हाला कम्प्युटरची. आता जे स्टुडंट्स ज्यांनी बॅच जॉईन करून कुठली सरळ सेवेची, त्यांना सांगू इच्छितो मी, जर तुम्हाला खूप जास्त वेळ झाला आहे, 1 वर्षापेक्षा जुना अगोदरचा वेळ झाला आहे, तर तुम्ही प्लीज क्रॅश कोर्स जॉईन करा. माझा करा, कुठलाही करा, बट एक क्रॅश कोर्स मात्र तुम्ही करायला पाहिजे. ठीक आहे, का सर, का म्हणजे क्रॅश कोर्सच किंवा रॅपिड रिव्हिजन कोर्सच का म्हणताय? पहिली गोष्ट,
कुणीतरी बोललं आणि मे बी आपण आपल्या डोक्यातून विसरून गेलं, तर बोलल्यानंतर ते एकदा पटकन आपल्या डोक्यावरती फ्लॅश होतं. जास्त लेक्चर्स नाहीत, 15-20 प्रत्येक विषयाचे लेक्चर्स होणार आहेत. 1-1 तास, काही लेक्चर्स 2-2 तास होतील. ठीक आहे. सेकंड थिंग, काही गोष्टी असतात. आता आपल्याकडे अजून एक कोर्स आहे फक्त स्पेशल मॅथ्स रिझनिंगचा. मी शिकवत नाही आहे तिथे, गवारे सर शिकवतात आणि ही इज द बेस्ट वॉट ही डू इन. ठीक आहे. ते काय करतात त्याच्यामध्ये ते खूप बेस्ट आहे. मॅथ्स अँड रिझनिंग ह्याच्यामध्ये ते बेस्ट आहेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचं तुम्हाला माहिती असेल की समजा फॉर इन्स्टन्स तुम्ही एक गणित सोडवलं, तुम्हाला 3, 4, 1, 2 गुणिले 5, 6, 7 आलं आणि ह्याच्याने तुमचा आन्सर येणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही ज्या वेळेस गणित केलं, तुम्हाला मे बी समजा हा असा आकडा आहे. ठीक आहे. तुम्हाला मे बी कोणीतरी असं सांगितलं असेल 3, 4, 1, 5, 6, 7, मग 6ची आणि 7ची करा, मग याची आणि याची करा, मग इथे काहीतरी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, याचं करा, इथे लिहा, मग याच्यामध्ये इथे करा आणि मग आन्सर येईल, है ना. तर हे जुने तुम्ही मे बी केलं असेल कधीतरी, तर तुम्हाला अशा टेक्निक्स राहतील. तर काहींना हे पण असेल, बट ज्यांनी नवीन आहेत की याच्याने माझा आन्सर येणार आहे, ABCD हे 4 ऑप्शन्स दिलेत मला कोणीतरी, तर ABCD मधनं 4 दिले, त्याला एक नक्की माहिती की 7 एकच 7, ज्याच्याही युनिट प्लेसवरती एकक स्थानी 7 आहे, ज्याच्याही एकक स्थानी 7 आहे ते माझा आन्सर येणार आहे, तो पटकन पुढे निघून जाईल, है ना. पर्सेंटेजमध्ये तुम्हाला जर कोणीतरी असं दिलं की 30% ऑफ 210000 एवढं मोठं दिलं, आता तुम्ही याचे 30% काढत बसणार, सर 0 कट करतो, मग 2100 करतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. बट ज्या विद्यार्थ्याला माहिती आहे की 30% काढायचे, एक शून्याच्या नंतर इकडे पॉईंट दिला, तर हा माझा 10% × 3 करायचं, माझं उत्तर येऊन जातं. तर हे जे छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत ना, हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या मे बी नवीन कुणीतरी सांगायला मार्केटमध्ये आणलं आहे, कोणी डिजिट रूट शिकवतो, कोणी युनिट प्लेसने आन्सर काढायला शिकवतो, पर्सेंटेज कोणी बघितल्या सांगतो तुम्हाला की 1/2 म्हणजे काय, 1/4, 1/3, मग चल बाबा 1/3 ला × 100 केल्यावर पर्सेंटेज येतं तुझं. तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना, ह्या तुम्हाला मे बी मिळालेल्या नसतील, तर ह्या तुम्हाला काही नवीन शिकायला मिळेल. आणि आय हॅव फॉर एव्हरी सब्जेक्ट, मला कुणीही मे बी आता जे कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट्स करतात ते क्लासेसवाले असतात, ठीक आहे, तर डेफिनेटली दे हॅव त्यांचा वेगळा मोटिव्ह असतो, त्यांच्याकडे स्वतःची क्वालिटी डेव्हलप करण्यापेक्षा दुसऱ्यांची क्वालिटी घसरवण्यात जास्त इंटरेस्ट असतो. तर माझ्या अजून क्लासेसवाले देखील मला एक प्रत्येक गोष्टीबद्दल बोलले, स्ट्रॅटर्जीबद्दल बोलले असतील, कशाबद्दल बोलले असतील, बट कुठल्याही क्लासवाला आपल्या ह्या क्वालिटीबद्दल कुणीही बोललेलं नाही, ठीक आहे, आतापर्यंत, आणि बोलूही शकत नाही. मराठी बिडवे सर, संजय बिडवे सर, त्यांचं पुस्तक आहे, ठीक आहे, समृद्ध मराठी, तुम्ही बघितलं असेल, आणि अतिशय सुंदर असं पुस्तक आहे, ठीक आहे. मोरा वाळंबे आहेच, बट जर समृद्ध मराठी वाचलं तर मोरा वाळंबेला सिम्प्लिफाय करून काय असतं, तर ते समृद्ध मराठी आहे, ठीक आहे. सो हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे, बरेच स्टुडंट वापरतातही. इंग्लिश ग्रामर मॅडमचं आहे, मी जास्त ओव्हर हाईप करणार नाही, बट तुम्हाला इंग्लिश ग्रामर जे इथे बघायला मिळेल ते तुम्हाला कुठेच असं शिकायला मिळणार नाही. सिंपल भाषेमध्ये एक्झाम्पल, आम्ही इंग्लिश म्हणूनच शिकवतो, ठीक आहे. ते कोणी आहेत एक टीचर जे इंग्लिशचं एक्सप्लेनेशन मराठीमध्ये देणार, मग त्याला ते नाऊनला इथे पण नाम म्हणणार, मग त्या मुलाला इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सगळा बट्ट्याबोळ, धड हेही झालं नाही, धड हेही झालं नाही. इंग्लिश आम्ही इंग्लिश म्हणून शिकवतो, मराठी आम्ही मराठी म्हणून शिकवतो, दोघांना एकत्र करून शिकवत नाही. मुलाला मला इंग्लिश ग्रामर शिकवायचं आहे, मुलाला मला इंग्लिश बोलणं शिकवायचं नाही, ठीक आहे. मुलाला मला गणितात पेपर कसा सॉल्व्ह करायचा, तो प्रश्नाच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे शिकवायचं एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये, मला त्याला गणित शिकवायचं नाही, ठीक आहे. ही माझी सरळ, मी जर शिकवत असलो तर सरळ स्वतःला इन्स्ट्रक्शन असते, सर शिकवतात सरांना इन्स्ट्रक्शन आहे, सर मला मुलांना गणित शिकवायचं नाही आहे, मला त्यांना गणित तज्ज्ञ बनवायचं नाही आहे, मला फक्त तो गणिताचा प्रश्न त्यांनी बघितला की त्याला उत्तर आलं पाहिजे, दॅट्स इट. तेवढं लॉजिक डेव्हलप करायचं मला स्टुडंटमध्ये, आणि लॉजिक इज द बेस्ट थिंग बरं का. 90 प्रश्नांमध्ये 10 प्रश्न कुणालाही माहीत नसतात, 90 प्रश्नांमधनं 10 प्रश्न कुणालाही माहीत नसतात. 100मधनं 90 प्रश्न असं धरा तुम्ही, 100 क्वेश्चनचा पेपर असेल तर 10 क्वेश्चन्स कुणालाही माहिती नसतात, 20 क्वेश्चन टफ लेवलचे असतात, बाकी मी तुम्हाला सांगितलं 40 क्वेश्चन सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे. जो कट ऑफ लागतो ना 64, तर तुम्ही म्हणता सर मी 64 आले, मला 63 एका मार्काने फेल झालो, नाही, तू ह्या 30 मार्कांनी फेल झाला वरच्या,
वरच्या 30 मार्कांनी फेल झालेला आहेस तू. बाकी तू 20 धरू शकतो की 80पर्यंत, 80 ते 90 कुणाला माहिती नाही असं समजून चालू, तर 20 मार्कांनी फेल झालं असं म्हणायचं. आपण काठावर का पास व्हायचं, आपल्याला बियॉन्ड दॅट जायचं आहे. तर ह्या क्वालिटीबद्दल मी हे सांगत होतो. गणित असो, बुद्धिमत्ता असो, कम्प्युटर तर तुम्हाला सांगायची गरजच पडणार नाही. कम्प्युटरचे मागच्या वर्षीचे काही लेक्चर्स आहेत, ह्या वर्षीचं एक लेक्चर आलं आहे, नोट्सही मी टाकायला लावतो ग्रुपवरती, तुम्ही फक्त बघा एक वेळेस आणि सांगा की सर दिस इज नॉट गोइंग टू वर्क. ठीक, दिस मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्ट वर्क करणार आहे. GK GSबद्दल फनी गोष्ट सांगतो. ठीक आहे, GK GS मी स्वतःची टीम बसवून त्यांना न्यूजपेपर वाचायला आणि जे सोर्सेस असतात, एक PIB असतं, PIB पब्लिक इन्फॉर्मेशन ब्युरो, त्याच्यानंतर PRS असं एक असतं. ठीक आहे, हे रिसर्च बॉडीज आहेत ह्या. मग त्यानंतर तुम्हाला जे व्यक्ती असतात त्याच्यामध्ये काम वाटून द्यावं लागतं की तू बाबा मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंट बघ, सेंटर आणि स्टेट दोन्ही. तू बाबा मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स बघ, सेंटर आणि स्टेट दोन्ही, असं सांगावं लागतं. ठीक आहे लोकांना. मग ते काढतात, पर डे काय येतं, महिनाभराचं देतात मला, आणि मग महिनाभराचं दिल्यानंतर करंट अफेअर्स बनवलं जातं. ॲक्च्युअल करंट अफेअर्स असं बनवलं जातं. ठीक आहे, आणि मी करणार आहे तसं आपलं सुरू होणार आहे लवकरच मे वगैरे नंतर. बट ह्या एक्झामसाठी आपण पर्टिक्युलरली काय करतो आहे, इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. मार्केटमध्ये जेवढे चांगले करंट अफेअर्स आहेत, GK GS तुम्हाला येत नाही बरं का. GK GS तुम्हाला फक्त इंडियन पॉलिटीमधनं काही प्रश्न येतील, बाकी GK GS काही येत नाही. सायन्स येत नाही तुम्हाला, इतिहास येत नाही. जे तुम्हाला 100-100, 400-400 रुपयात ज्यांनी कोर्सेस विकलेत, ठीक आहे, त्यांचे GK GSचे 50-50, 60-60 लेक्चर असतील, ते करायचे नाही, ते येत नाही तुम्हाला. करंट अफेअर्स येईल त्याबद्दल सांगतोय की जे मार्केटमध्ये बेस्ट करंट अफेअर्सच्या नोट्स आहेत ना सगळ्यांच्या मिळून, तुम्ही X क्लास, Y क्लास, मी नाव घेत नाही त्यांचं, ठीक आहे, X सर, Y सर, Z सर, X पब्लिकेशन, Y पब्लिकेशन, Z पब्लिकेशन, ह्या सगळ्या पब्लिकेशनमधनं जे क्रीम मटेरियल आहे, जे क्रीम आहे, क्रीम म्हणजे काय, आपण क्रीमी लेअर म्हणतो ना, क्रीम दूध असतं, दुधावरती आपण साय येते, मग त्याचा फॅट, जी क्रीम म्हणतात फॅटला, जी साय येते, ती साय जे क्रीम आहे ते काढून तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, बेस्टवरचं. तर हे तुम्हाला ऑब्व्हियसली तुम्हाला एक करंट अफेअर वाचून परत पूर्ण वाचायची गरज नाही, 10 करंट अफेअर्स वाचायची गरज नाही, हे सगळं मिक्स करून तुम्हाला मी आणि त्याच्यातलं बेस्ट काढून तुम्हाला मी देतो आहे. सो दिस इज गोइंग टू बी सो परफेक्ट दिस टाईम. मी म्हटलं होतं तुम्हाला 90पैकी 80 क्वेश्चन्स आपल्या क्लासमधूनच येणार मागच्या वर्षी. ठीक आहे, आणि 90पैकी 80 क्वेश्चन्स आपल्या क्लासमधूनच आलेत. माझा एक व्हिडिओ आहे जो ह्या एंडला, हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल इथे, तो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघा. मी त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक क्वेश्चन एक्सप्लेन केला, मी आणि मॅडमनी, की हा क्वेश्चन असा आला आहे, हा क्वेश्चन क्लासमध्ये इथे डिस्कस केलेला आहे आपण, आणि क्लासचा व्हिडिओ तो पण बघू शकतो तुम्ही, सगळे आहेत. ओके, सो ह्या वर्षी मी तुम्हाला एक गॅरंटी देतो, 90पैकी 88 क्वेश्चन आपल्याच क्लासमधनं येणार. जर मी 60पैकी 25 मुलं सरळ बॉम्बे हायकोर्टमध्ये पास करू शकतो, ठीक आहे, कंबाईनमध्येही माझी ती कॅपॅसिटी आहे बरं का, मी प्रत्येक एक्झाममध्ये ती कॅपॅसिटी आहे, सरळ सेवेमध्ये पण. ह्या बॉम्बे हायकोर्टमधनं मी तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी देतोय. 90पैकी 88 क्वेश्चन, आय एम गेसिंग की 90पैकी 88 क्वेश्चन यायलाच पाहिजे. ठीक आहे, याच्या बाहेर काहीच येणार नाही. ठीक आहे, सो आपलं स्वप्न पूर्ण करा. आजूचा बाजूचा काय म्हणतोय, तुम्ही काय करणार, संगम तुम्हाला जॉईन करायचं, अरे मला संगम जॉईन करायचं, तू त्याला म्हणणार अरे मला संगम जॉईन करायचं. त्याच्यामधनं ना तुमच्या नेगेटिव्ह जे लोक असतात ना, आपल्या इथे बसलेले असतात, एक पॉझिटिव्ह एक नेगेटिव्ह, तर तो डेफिनेटली तुम्हाला एक जण चांगलं सांगणार, एक जण वाईट सांगणार, आणि आपण म्हणू की यार, मग तुमच्या मनात जो पॉझिटिव्ह थॉट आहे तो पॉझिटिव्हवाला आला, पॉझिटिव्ह टाकला तुमच्या ह्याच्यात, तो चेंज होणार नाही. बट नेगेटिव्ह आला तर मग तुमच्याकडे 50-50% पॉसिबिलिटी होईल. विचार आहे ना जॉईन करायचा, जॉईन करा लगेच. ठीक आहे, बॅचची फीस वाढणार आहे, पुढच्या 8 दिवसातच बॅचची फीस वाढणार आहे. आता 1800 रुपये आहे, GST त्यात ॲड होणार आहे. GST आता मी स्वतः बेअर करतो आहे काही दिवस, म्हणजे GSTचे जे तुमचे जे काही 18%नी पैसे होतील, मी 20% जर म्हटलं 1800चे 180 तसे 360 पकडूया 20%च्या हिशोबाने, बट 18%चे जे काही पैसे होतील तुमचे 36 रुपये कट करून त्यातून, तर ते पैसे मी स्वतः बेअर करतो आता. ठीक आहे, बट 8 दिवसानंतर ते करणार नाही. पहिले 50 स्टुडंट कन्सिडर केलेत, 20 स्टुडंट्सचे ऑलरेडी ॲडमिशन झालेत, 30 स्टुडंट्स ते कोण असतील ते बघा, आणि त्या पुढचे मग त्यांना GST लागेल, बट ॲडमिशन्स आहेत. सो विचार आला आहे मनात, ओव्हर थिंकिंग करू नका, गरज आहे का मला, वेळ आहे का मला, हे सगळं करत बसू नका. पैसे आहेत घेऊन टाका. मी 100% गॅरंटी देतो की याचा तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये फायदा होईल, आणि तिथे बसून तुम्ही आठवाल, हसाल तुम्ही, यू विल बी स्माइलिंग इन एक्झाम हॉल की अरे हे तर मी वाचलं आहे. ठीक आहे, सो प्लीज विश्वास ठेवा स्वतःवरती, एकदा माझ्यावरती विश्वास ठेवा. जर मी
50% अर्धे मुलं पास करू शकतो माझे, तर माझ्यात ही कॅपॅसिटी की माझ्या वर्गातला प्रत्येक मुलगा पास करण्याची आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे. ठीक आहे. सो प्लीज कम टू संगम, जॉईन संगम. आय वेलकम यू. काही डाऊट असेल तर कॉल करा. माझा नंबर हा आहे ॲक्च्युली. ठीक आहे. मॅडमचा नंबर हा आहे. ठीक आहे. कुठल्याही नंबरवरती व्हॉट्सॲप करा. ओके. व्हॉट्सॲपचा रिस्पॉन्स आला नाही तर कॉल करा. ठीक आहे. चालेल. तर भेटूया मग मेन लेक्चर्समध्ये आपल्या. थँक्यू सो मच.